हॅलो ऑल ऑफ यू. MHT CET कॅप राऊंड 4ची वाट पाहत आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण राऊंड 4 हा तुमचा लास्ट रेग्युलर कॅप राऊंड असणार आहे. यात कोणत्या डेट्स आहेत, राऊंड 4 नंतर नेमकं काय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतर कॅपमध्ये बेटरमेंट मिळेल का, हे आज अगदी शॉर्टमध्ये आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण पाहूयात इम्पॉर्टंट डेट्स फॉर कॅप राऊंड 4. तर सगळ्यात आधी आहे वॅकंट सीट्स ज्या कॅप राऊंड 4साठी असणार आहेत त्या 29 ऑगस्टला डिस्प्ले होतील CET सेलच्या वेबसाईटवर. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरमध्ये. त्यानंतर अलॉटमेंटचा जो काही रिझल्ट आहे तो 3 सप्टेंबरला येईल. सीट ॲक्सेप्टन्ससाठी तुमच्याकडे वेळ आहे 4 ते 7 सप्टेंबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्ट डेट आहे तुमची 7 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंगचा. ऑल राईट, आता आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. कॅप राऊंड 4 हा तुमचा लास्ट रेग्युलर कॅप राऊंड आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे यानंतर कुठलाही कॅप होणार नाही आहे आणि तुम्हाला बेटरमेंटसुद्धा मिळणार नाही आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना प्रॉपर लिस्ट बनवा आणि ते ऑप्शन्स प्रेफरन्स ऑर्डर नक्की करूनच टाका, कारण तुम्हाला जे कोणतं कॉलेज भेटेल 4th राऊंडमध्ये ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. कळतंय तुम्हाला? ऑल राईट, पण कॅप राऊंड 4 नंतर ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे संपते का, तर नाही. काही कॉलेजेसमध्ये सीट्स वॅकंट राहिल्या तर कॅप किंवा ILS राऊंडची प्रोसिजर असते. पण लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली जाऊन त्या स्पेसिफिक कॉलेजच्या वेबसाईटवर किती वॅकन्सीज आहेत, एलिजिबिलिटी काय आहे आणि डेट्स काय आहेत ते प्रत्येक कॉलेज वाईज वेगळ्या पण असतात. तर ते तुम्हाला मॅन्युअली जाऊन चेक करावं लागेल. म्हणून तुमच्या प्रेफर्ड कॉलेजेसच्या ऑफिशियल वेबसाईट आणि नोटिसेस तुम्ही रेग्युलरली चेक करत राहा फॉर ILS ऑर कॅप राऊंड. ऑल राईट, म्हणून कॅप राऊंड 4साठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं तर तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स पूर्ण लक्षपूर्वक लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा. दुसरी म्हणजे प्रेफरन्स केअरफुली चेक करा. तिसरी की डेडलाईन मिस करू नका, कारण कॅप राऊंड 4 इज युअर लास्ट रेग्युलर कॅप चान्स. आणि कॅप नंतर कॅप किंवा ILS ऑपॉर्च्युनिटीजसाठी कॉलेजेसच्या ऑफिशियल वेबसाईट्स किंवा अपडेट्सवर लक्ष ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मेक शुअर करा की तुम्ही व्हिडिओला लाईक करताय, सबस्क्राईब करा कोडपाठ या चॅनलला आणि तुमच्या CET फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.